The boy sitting over here is not gonna be in my video for the next time. Hey guys, welcome to my new vlog. ह्या व्लॉग मध्ये मी सायराजवर एक छोटासा प्रँक करतीये काही गोष्टी आमच्यामध्ये झालेल्या मिसअंडरस्टँडिंग्स आणि थोडेसे माहितीये तुम्हाला सिबलिंग्स मध्ये होतात ह्या गोष्टी विच इज व्हेरी कॉमन. सो येस, आमच्यामध्ये थोडेसे भांडणासारखं झालेलं आणि मी त्याला म्हणलेले की तुला मी आजपासून कधीच ह्या व्हिडिओमध्ये घेणार, माझ्या व्लॉग मध्ये मी कधीच तुला मेन्शन करणार नाही आणि ना घेणार आहे. सो त्याचे रिॲक्शन्स बघा. आणि मी मुद्दामून असाच व्हिडिओ ना मध्येच चालू केलेला. सो मग त्याचे रिॲक्शन्स मला कॅप्चर करायचे होते आणि तो काय म्हणतो हे बघायचं होतं मला. पण तुम्ही बघा काय झालंय ते. द बॉय सिटिंग ओव्हर हिअर इज नॉट गोना बी इन माय व्हिडिओ फॉर द नेक्स्ट टाइम. तुला काय म्हणणं आहे त्याच्यावर साईराज? हा, सो गाईज विषय असा आहे, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काल आमच्या दोघांचा एक विषय झालेला, काल नाही ॲक्च्युली परवाच्या दिवशी. सो मी हे डिक्लेअर करते की मी साईराजला माझ्या पुढच्या व्लॉग्समध्ये, हा लास्ट आता तर मग दाखवला आहे मी तुम्हाला, पण इथून पुढे मी तुम्हाला साईराज हा व्लॉगमध्ये दिसणार नाही. तर तो का नाही दिसणार आहे किंवा काय रिझन आहे त्याचं न दिसण्याचं, तर ते तू सांगशील का मी सांगू? ओके ठीक आहे. आता तो ऑफिशियली तो म्हटलाय की मी काहीच म्हणणार नाही आणि मला नाहीच बोलायचं आहे व्हिडिओमध्ये. सो ठीक आहे, काहीच हरकत नाही. आपण मी आता ऑफिशियली डिक्लेअर करते की ह्या व्हिडिओनंतर तो तुम्हाला दिसणार नाहीये एकाही व्हिडिओमध्ये. तर त्याचा रिझन आणि त्याचा हे सगळ्या गोष्टी तो स्वतः आहे कारणीभूत त्या गोष्टीसाठी. तर विषय असा झालेला, मी त्याला त्या एका व्लॉगमध्ये म्हणजे वैभवीचा जेव्हा शूट केलेला मी, त्याच्यासाठी त्याला म्हटलेले की आवर पटकन किंवा काय. तर त्याचं असं होतं की मला नाही आवरायचे. तर मग मला ते असं ते जाणवलं की अरे येतो असं बोल रहा है. आणि आता तो बघा, तर तो दमलेला नाही असू शकत कोणी. काय दमला नाही असू शकत कोणी? दमला असू शकतो ना, दमला असू शकतो. मी त्याला दुसऱ्या दिवशी म्हटलेले की आपण सकाळी उठून पटकन व्लॉग शूट करू. तर सकाळी तो क्रिकेट खेळायला जातो ग्राउंडवर. तर त्याला मी म्हणलेले की तू सकाळी न जाता तू 4 वाजता जा. असं नाही, मी सकाळचा नाही बुडवू शकत. आणि त्याच्याच 2 दिवसाआधी एक इन्सिडेंट झालता घरी असा, आणि मग तेव्हा त्यांनी मॅच बुडवलेली, म्हणजे तो मॅचला नव्हता गेला. प्रॅक्टिस मॅच होती बरं का. ओके, हा प्रॅक्टिस मॅच होती त्याची, आणि तरी पण तो नव्हता गेलेला. आणि त्याला मी एक दिवस फक्त एकच, आणि असं पण नाही की दिवसभराची त्याची क्रिकेटला तो जाणार नव्हता किंवा काय, पण मग त्यांनी त्याला मिस करायचं नव्हतं. म्हणजे मला मग तर असं झालं की अरे अपने लिए ये बंदा एक सॅक्रिफाइस नाही करू शकत. बोल ना. नाही, व्हिडिओ मध्ये क्लिअरली सांगायची काहीच गरज नाही. मग ते उगाच मग काय झालं, मग का नाही घेतलं, तर ते रिझन स्पेसिफाय केलंय. नाही घेतलं नाही. अबे साले. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला आणि तुम्ही एक्सप्रेशन बघितले त्याचे. आता ठीक आहे, पुढे मला आणि वैभवीला मोस्टली बघताल. आणि मला प्लीज कमेंट करून कोणी विचारू नका की साईराज का बरं नाहीये व्हिडिओमध्ये, कुठे गेलाय का. तर कुठेच नाही, तो इथेच आहे, तो आमच्या सोबत असेल पण तो तुम्हाला दिसणार. ओके. आणि तो आणि मम्मी हे 2 असे व्यक्ती माझ्या घरातले की ते तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या कोणतेही दिसणार नाही. हो ना मम्मी? मम्मीचं पण एकदा क्लिअरच करून टाकू. तू माझ्या व्लॉग्स मध्ये दिसणार नाही हे असं तू बोलली आहे ना? हो. नाही येणार ना? नाही. वैभवी मी आता साईराज आणि मम्मीकडनं ऑफिशियली हे बोलवून घेतलंय की त्या दोघा व्लॉगमध्ये आता नाही येणार आहे, आणि त्या दोघांचं हो असं म्हणणं होतं. ओके. सो आपण एक प्लॅन करूया आणि एक गोष्ट आपण करू शकतो. काय की आता त्याला ते जळवायचं प्लॅन करते असा की मी साईराजला, मेन माझा टार्गेट साईराज आहे,
ओके. सो मेन माझा टार्गेट आहे साईराज, की त्याला मी टार्गेट करणार आहे आणि त्याला मी असं ते हे करून देणार आहे. आणि तो माझ्याकडे रात्रीसुद्धा आला होता की तू खरंच, काल रात्री तो आला होता आणि म्हणायला ही गोष्ट की तू खरंच नाही घेणार आहे का मला, तू खरंच हे करते का. माझं असं होतं, हो खरंच नाही घेणार आहे तुला. सो आता त्याला जळवण्यासाठी आणि त्याला चांगली एक अद्दल घालण्यासाठी मला त्याला व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं आणि मी त्यालाच व्हिडिओ बनवतो. सो त्यासाठी मी हा तयार करणार आणि त्याला फसवणार आहे आणि त्याला ती अद्दल घालून देणार आहे. आणि त्यासाठी मध्ये माझी साथ देतीये वैभवी. सो येस, आमचा हा प्लॅन आहे आणि आम्ही हे करणार आहे. रुक तू भाई, ज्यादा उड रहा है. अबे साले. अगं पण माझे कान इकडे लक्ष तिकडे जात. ते कधी करायचं तू सांग आता पाहिजे. काय तो कंटेंट आपण ठरवलेला आता दोघीच करायचंय ना, हे थोडी होती. सारी उम्र में जो कर जबड़े रे हेडफोन्स. काय संबंध तू सांग. तो नवीन आपण तो गेम जो ठरवलाय तो घ्यायचाय ना आता. हसून घ्या इकडे हसून घ्या भाई काय संबंध भाई. अबे साले. अरे इकडे पण अरे, दीदी त्याच्यात हसून पण घे, हसून प्रँक घे. व्हिडिओचा गेम नाही येतो कोणता. पाण्यात आपण ठरवलं की पाणी प्यायचं आणि मग प्रँक व्हिडिओवर तू काल ट्री गार्डन्सांचे बघत होते तेव्हा. मग तोच तर म्हणते, मग कधी घ्यायचा प्रैंक. तो आहे. अप्रैल फूल का प्रैंक करना है क्या आपको? अप्रैल फुल हो गया भाई, अप्रैल खत्म हो रहा है अभी. एक आहे त्याच्यानंतर आपण वॉटर बलूनचा बोललोय. मला तर वाटलेलं हा असेल सोबत, कारण की मी तुला बोलले होते की किती वेळ बोलायचं नाहीये. मुद्दामून करतोय ना सायराज तू हसून. तुम्ही पण मुद्दामून मी बोलताय मुद्दामून नाही. ना. मुद्दामून मध्ये ना इयरफोन्स. एक मिनिट तिचं जाऊ दे, तिच्याकडे नको एक बघू. सेकंड. मग तू मी इयरफोन दिलेत का आतापर्यंत तुला ते? मला दिले का हा विचार. मुद्दाम बोलताय. मग इकडे तुम्ही रूम मध्ये पण बसू शकले असते, पण तुम्ही इकडेच का बसत? आता जेवण केलं मग इकडे बसलो का नाही बसायचं? तिकडे बसता तुम्ही दरवेळेस. भाई असं काही नियम आहे का? बसू शकतो बसायला, कुठे बसू शकतो. बरं तू सांगतोय का तुला काय वागायचंय का? काय काम तू मुद्दामून पण त्याचं आता म्हंटले ना विषय नाही. मी त्याचं का म्हणत होते तू ऐकून घे. त्याच्यात पण सीन असा होता की तो आपण जो गेम घेतोय त्याच्यात त्याला तो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे कसा घेतात त्याला वेगळं नसतं समजायला लागलं आणि त्यांनी तुला अजून नीट सांगितलं असतं आणि आपल्या ठिकाणचा तो सिरीज जसं आपली झाली त्याला जशी व्ह्यूज मिळाली तसं झालं असतं. पण मग तो आता नाहीये, तो म्हंटलाय ना, बोललाय ना. हो ना सायराज, व्हिडिओ मध्ये केलाय. मुद्दामून करता आता बघा. आता व्हिडिओ मध्ये मी आता कोण करते आता? तू काय कोण पण बघते काय आता? मुद्दामून कोण बोलते आता? तू बोललाय हो ना साईराज. आता व्हिडिओ मध्ये गरज नव्हती. व्हिडिओ घेतलेला माहितीये मी बोललोय का नाही बोललोय हे तुला वेगळं बोलायची गरज नव्हती. काय हे आता हे मुद्दामून होतं. काय बोललाय मला तर सांग ना. तिला बोललाय म्हणलं तिचा व्हिडिओ बघ आता पुढचा. तसं तिने टाकलाच आहे ना तो व्हिडिओ. नाही टाकला अजून, तो आता टाकेल मी. आता त्यामध्ये तो म्हटलाय की मी तुमच्या सोबत एक पण व्हिडिओ मध्ये येणार नाही. आणि मी त्याला मी बोललो नाही असं तोंडाने बोललोय. तिने ते तसं बोललोय. तशी ते बोलली ते सगळं. म्हणजे नीट मला समजव यार असं. तू बोल ना मग काय बोलली तू सांग. मी त्याला विचारलं होतं व्हिडिओ मी चालू केलेला आणि त्याला असं म्हटलेले व्हिडिओ घेताना, सायराज तू खरंच मनाई येणार आहे ना आजपासून कोणत्याच व्हिडिओमध्ये माझ्या लाईफ टाईम. त्याचं असं होतं की हे आता म्हणायची काहीच गरज नाही, असं नाही तसं नाही तुझ्या हे केलं. म्हणलं नीट सांग हो का नाही. म्हणे नाही. अजून हसतो काय नीट तरी सांग. कुठे हसत हसत नाही आहे तो तोंड बघ आहे पण तिचंच वाजलं होतं माझ्या.
मग कोणाचं वाजलं तिचं वाजलं. कोणाचं झालं ते काय तू सांग बाई, तुला माहिती विषय काय आहे तो आता ती तू सायराशी चिडली का होती कारण की तू तेव्हा तसं म्हटला पण मग झालं ना व्हिडिओ शूट केलं ना सगळं आपण. मान्य पण तुझं होतं एक की नाही मग मला इकडं जायचंय मग माझं असं अगं आहे पण- आता मी तुला तेव्हा पण साधं सिंपल सोल्युशन दिलं की भाई तू अभि शूट करले तेरे पास मग अभी मी time केलं है. नाही का आणि मग ते आणि तू बघ, नंतर केलं आणि तुझा मूड कसा होता तुझं टोन कसं दीदी होतं अगं व्हिडिओ शूट करताना माझं काय असं एकदम व्हिडिओ शूट करताना नाही बोलत आहे त्याच्या आधीच म्हणतोय आम्ही. तो विचार नीट करून पण अबे मग साले. नीट चांगल्या मनाने नॅचरल एकदम व्हिडिओ शूट नाही केला का तो आपण? साईराज व्हिडिओ शूटचं चालूच नाहीये पण विषय मंदबिंद आहे का जरा तुला काय बोलतोय व्हिडिओ शूट वरूनच वाजले व्हिडिओ शूट वर व्हिडिओ शूट वरनं नाही म्हणत काय बोलतोय? इकडे बघ तेव्हा आपण तिघा नॉर्मलच होतो ती पण होती तेव्हा नॅचरल आणि नॉर्मल व्हिडिओ शूट करत नाहीये याच्यावरूनच वाजलेलं तिथं. मग आधीचा विषय ना तो दादा तुला आम्ही नंतरचा बोलतोय का तू आधीचा पेन घे बोलतोय हे समज तू आधी कळालं. सो मग ह्या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही त्याच्याकडनं हे बोलवून घेतलं की तू हे असं करणार आहेस का, म्हणजे तू नक्की व्हिडिओमध्ये येणार आहेस का नाही. तर मग तो म्हटला आमच्या दोघींना की सॉरी, स्पेशली मला तो म्हटला की सॉरी दीदी मी असं परत नाही करणार आणि मी येईल व्हिडिओमध्ये आणि मला यायचं आहे व्हिडिओमध्ये पण तू अशी करत होती. पण त्याला नीट क्लिअर केलं की काय विषय असं. मग तो म्हटला सॉरी आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला व्हिडिओमध्ये घेणार आहे हे माहिती होतं पण मग ते त्याची जी चूक होती ती दाखवायची होती त्यामुळे त्याला जरा त्रास दिला आम्ही अशा पद्धतीने मुद्दामून की नाही घेणार आम्ही व्हिडिओमध्ये. खरं हा विषय मला थोडासा अजून तुम्हाला मस्ती याच्यामध्ये त्याला घ्यायचं होतं, थोडं चिडवायचं होतं अजून दरवेळेस की एक तर तो स्कूलमध्ये असतो मी जॉबला असते, आमच्या दोघांचा टायमिंग मॅच नाही होत तर आणि तसा टाईम मिळत नाही की त्याच्यामध्ये त्याच्या ते व्हिडिओ काही शूट करून. तो इतका स्मार्ट आहे, त्याला ह्या आत्ताच्या आधीच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघला त्याला कळलं होतं की मी व्हिडिओ घेते, खूप स्मार्ट आहे. मी तरी फोन असा एवढा असा धरला होता की तो दिसणारच नाही किंवा त्याला कळणारच नाही पण त्याला कळली ती गोष्ट. सो असं ते झालेलं पण ठीक आहे आम्ही त्याला घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये. असं कधी होणार नाही की त्याला सोडून आम्ही कोणता व्हिडिओ बनवू. आम्ही दोघी स्पेशली आम्ही जे पण तुम्ही व्हिडिओ बघताल आम्ही तिघं नेहमी तुम्हाला दिसूच कारण की ती आमची टीम आहे, आम्ही तिघं एका टीममध्ये असतो नेहमी. सो येस मला कमेंट करून सांगा की ज्यांच्या भाऊ बहिणींसोबत असे भांडणं होतात त्यांचे आणि ते सुद्धा असेच भांडतात आणि मुद्दामून एखाद्याची खोड काढायची की हां तू ॲग्री कर त्याच्यासाठी त्याला एकदम एकटा पाडून देतात. असे कोण करतात मला ते कमेंट करून सांगते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या सिबलिंगसोबत की कसे भांडतात सिबलिंग्स असं. आणि जर सिबलिंगसोबत हा शेअर पण करा तुम्ही की तुम्ही समजा असं कधी केलं तर मग तुम्हाला पण व्हिडिओमध्ये घेणार नाही. या सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अशाच काही व्हिडिओसाठी. थँक्यू.